गुड़ी पाड़वा पर महादेव शिवगन ने शोभा यात्रा निकालकर चेंबूर में लहराया अपना परचम। मुंबई से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। हिंदू नया वर्ष गुड़ी पाड़वा पर चेंबूर भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व नगर सेवक महादेव शिवगन ने युवा चेंबूर प्रतिष्ठान के बैनर तले 4 रथ पर सवार शोभा यात्रा का आयोजन किया। इस शोभा यात्रा की शुरुआत में पाचले गांवकर महाराज के मानस पुत्र दत्तानंदा स्वामी ने पांजरापोल छत्रपति शिवाजी महाराज चौक पर घोड़े पर सवार शिवाजी की प्रतिमा की चेंबूर विधानसभा के विधायक तोकाराम काते से पूजा पाठ और आरती संपन्न कराया। पूर्व विधायिका कांता नलावड़े ने नारियल तोड़कर शोभा यात्रा आरंभ कराया। शोभा यात्रा के नीलदुर्ग होटल से सुभाष नगर पहुंचने पर पूर्व नगर सेविका आशा सुभाष मराठे ने रथ पर फूल की पंखुड़ियां बिखेर कर स्वागत किया और दत्तानंदा स्वामी को शाल और पुष्पहार पहनाकर उनका हर्ष उल्लास पूर्वक स्वागत किया। शोभा यात्रा चेंबूर रेलवे स्टेशन पर आई। यहाँ अविनाश राणे, धर्मवीर चौधरी, महेंद्र धुरी, कुशल शर्मा, कांति भाई नगाड़ा, राम प्रसाद सैनी, जटाशंकर दुबे, धर्मेंद्र भारद्वाज, श्रेणिक शाह, प्रभाकर टकसाल, बबलू सिंह, शकुंतला हिले आदि ने शोभा यात्रा का स्वागत किया और शोभा यात्रा में शामिल लोगों को जलपान कराया। गांधी मैदान से होकर सांडू गार्डन पर पहुंचने पर चेंबूर नाका हाई स्कूल की सैकड़ों छात्राओं ने भगवा टोपी लगाकर शोभा यात्रा में कमर कस कर ऐसे निकली जैसे स्वतंत्रता संग्राम की महान वीरांगना झांसी की रानी लक्ष्मीबाई की महिला ब्रिगेड अंग्रेजों से लड़ने जा रही है। शोभा यात्रा में शिवसेना शिंदे के उपनेता पूर्व सांसद राहुल शेवाले, पूर्व नगर सेविका राष्ट्रीय पारंडे, जगदीश पराड़कर, जितेंद्र लिमकर, शरद बाबले, ज्योति कदम, पुष्पा कर्णिक, आशीष चौहान, धनंजय कोलकर, आकाश आमकर, राम शिंदे, मदन पाटिल, दगड़ू खंदारे, सचेतम पोसम, श्रुतिका सावंत, सुरेखा कोकरे, भूपेश पाटिल, कौस्तुभ भामकर, रूपाली पाटिल, धीरज नलावड़े, आदेश राणे शोभा यात्रा में शामिल थे। झांकी में एक रथ पर सवार राहुल विश्वकर्मा, छत्रपति शिवाजी महाराज और एक रथ पर सवार धनंजय कोलकर ने सेनापति की वेशभूषा में लोगों का ध्यान आकर्षित करने में कामयाब रहे। चेंबूर नाका स्वामी विवेकानंद चौक पर महिला लेजिम पथक, जिम्नास्टिक बैंड बाजा, डफली और सामूहिक रूप से मंच पर नृत्य की प्रस्तुति से उपस्थित सैकड़ों लोग आश्चर्यचकित हो गए। कार्यक्रम के समापन पर विधायक तोकाराम काते ने महादेव शिवगन के शोभा यात्रा की विशेष रूप से सराहना की। कार्यक्रम का सूत्र संचालन राजेश पतंगे और महादेव शिवगन ने सभी के प्रति दिल से आभार व्यक्त किया। आणि गुढीपाडव्याच्या सर्व आमच्या चेंबूर, अनुशक्तीनगर सर्व आमच्या हिंदू बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज चेंबूर विधानसभा तर्फे आज भारतीय जनता पार्टी यांनी आज शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त काढलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते चेंबूर नाक्यापर्यंत ही शोभायात्रा असणार आहे। या शोभायात्रेला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच ही हिंदू आज नवीन वर्ष आहे, या हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज हिंदू नववर्षाची सुरुवात, आज हिंदू नववर्ष गुढीपाडव्याने आपण साजरा करतो। याच दिवशी श्रीरामाने रावणावरती विजय मिळवून ते अयोध्येत पूर्ण आले। लोकांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला, तो आजचा दिवस। आज आपण या ठिकाणी भारतवासियांना नवीन हिंदू वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण हा सण मोठ्या जोशाने, सन्मानाने, उत्साहपूर्वक पूर्ण भारतभरात साजरा केला जातो। आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये गिरगाव, चेंबूर, घाटकोपर, आणखीन ठाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढल्या जातात आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। त्याच धर्तीवर आम्ही चेंबूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून एक 5-6 ठिकाणाहून शोभायात्रा निघतात आणि चेंबूर नाका या ठिकाणी त्याचा समारोप होतो। खूप जोशपूर्ण उत्साहात यात्रा चालू होतात। आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरून आपण त्यांना आता आरती करून पुष्पांजली करून आपण या शोभायात्रेची सुरुवात करणार आहोत आणि दुपारी 11-11:30पर्यंत या शोभायात्रा समारोप होईल। या कार्यक्रमात आमच्या या स्थानिक आमदार पातारबेकर तुकारामजी काते साहेब हे या ठिकाणी आता उपस्थित आहेत। मी त्यांचं स्वागत करतो आणि माझे सर्व सहकारी याची तयारी करतायत, त्यांचा आभार व्यक्त करतो
आणि हा कार्यक्रमाला आता आपण एक 10 मिनिटात सुरुवात करणार आहोत। कार्यक्रम करायचा उत्साहात तर हे सगळं आलं। लेझिम पथक आहे, एक कलगी आहे, जे विविध भारतीय महाराष्ट्रीयन याच्यामध्ये जे खेळ होतात ते सगळे या ठिकाणी आपण सगळेजण आपल्या आपल्या पारंपरिक वेशात आलेले आहेत। कोळी बांधव आहेत, काही संप्रदायाचे लोक आहेत, जसं तिथले पातळेगावकर महाराज त्यांचे अनुयायी या ठिकाणी येणार आहेत। नंतर आपण शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत काही मुलं येणार आहेत। असं विविध प्रकारची आपली वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। लेझिम पथक आहे, कलगी आहे, ढोल ताशे आहेत, बँड आहे, हे सर्वजण आपल्या स्वतःहून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हा हिंदुत्वाचा हिंदू नववर्षाचा स्वागत यात्रा कार्यक्रम त्यांच्यामुळे सर्वांमध्ये यशस्वी होईल अशी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपण आलात, आपल्यालाही खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्याला ही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पहिले तर मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे आयोजन आमचे युवा चेंबूर प्रतिष्ठानचे महादेवजी सिंगण त्यांनी आयोजित केले आहे। आम्ही ही मिरवणूक शेवटचे 10 वर्ष करतो आहे आणि छान रीतीने आमची मिरवणूक निघते। सगळे लहान ते मोठे लोकांपासून सगळे ह्या मिरवणूकमध्ये सहभागी होतात। जय श्रीराम। नवीन वर्षाच्या शुभेच्छा। गुढीपाडवा आज आहे, सगळ्यांनी नटून सजून सगळे आलेले आहेत आणि असंच दरवर्षी 10 वर्षापासून आम्ही हे सुरू करत आलो आहोत आणि आता हा समारंभ आमचा आनंदाने पार पडणार आहेत आणि असंच हिंदूंनी सर्वांनी पुढे पुढे येऊन आपली प्रगती करावी असं आम्हाला वाटतंय। जय महाराष्ट्र, जय शिवाजी। पूर्ण महाराष्ट्रभर आज हा दिवस मोठ्या उत्साहाने, उल्हासाने, आनंदाने नाचत गात साजरा करत असतो। कारण गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि त्यामुळे या दिवशी सगळा आनंद वाटण्याचा, आनंद घेण्याचा, देण्याचा आजचा हा सण आहे। याला अनेक याच्या मागे पार्श्वभूमी आहे, पण फक्त आपण एकाच दृष्टीने की हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, सुखाचं म्हणजे जावं, आपत्ती विना जावं अशा प्रकारे आपण एकमेकांना शुभेच्छा देतो। आरोग्यदायी जावं अशा प्रकारे शुभेच्छा देतो आणि हा दिवस आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गुढ्या उभारून दारोदारी किल्ल्यांवर जर तुम्ही पाहिलं हे गुढ्या उभारून साजरा करतो। वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आजच्या या तिथीनुसार सातारा जिल्ह्यातल्या 2 छत्रपतींचा आज वाढदिवस असतो। छत्रपती ये संभाजी महाराज जो है तो शिवेंद्र बाबा महाराज जो बांधकाम मंत्री है और फलटन के राजे रामराजे निंबाळकर साहब, या दोनों का आज जन्मदिन है और इसलिए देखो राजे भी इसी दिन यानी उन्होंने जन्म लिया है, तो उनको भी हम सारी पूरे महाराष्ट्र की ओर से बधाई देते हैं। पूरी महाराष्ट्र की जनता को ये साल आने वाला समय अच्छा जाए, सुखदायी जाए, आरोग्यदायी यासाठी आम्ही त्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना खूप 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 शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज नवीन वर्षाच्या सर्व देशभरातील सर्वांना, सर्व नागरिकांना खूप खूप आज नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज आपलं हे मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि हे मराठी वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावं एवढीच मी सर्वांना शुभेच्छा देते। आज का गुड़ी पाड़वा है, आज का दिन राम अयोध्या में आए, आज का दिन बहुत मंगलमय दिन है। भारतीयों के लिए आज का दिन सरी का दिन नहीं है, आज का दिन ये नया दिन, नया साल मनाया जाता है। हिंदू धर्म का ये नया साल बहुत बड़ा पर्व है और इसके लिए हमारे तरफ से, हमारे आश्रमों की तरफ से मैं सब भारतीयों को धन्यवाद देता हूँ, शुभाशीर्वाद देता हूँ। जीवो, फलो, फूलो, धर्म का रक्षण करो, यही मेरा आशीर्वाद है।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।